मुंबईतली 10% मिठागरं सध्या चालू स्थितीत आहेत। ही मिठागरं कमी व्हायला सुरुवात झाली ती 1970 पासून। मिठागरांच्या बाबतीत सरकारची भूमिका नेहमीच बदलती राहिली आहे। मुंबईत जमिनीचे भाव वाढत होते आणि या जमिनी लाटल्या जात होत्या आणि एकीकडे सरकारला प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जमिनी हव्या होत्या। त्यासाठी सरकारची नजर मिठागरांच्या जमिनीवर पडली। आमची मिठागरं, उरणची मिठागरं यांचा समावेश होता आणि त्या नोटिसा जशा नॉर्मली नोटीस निघते साधारणपणे त्या प्रकारची नोटीस होती। म्हणजे कशी अमुक अमुक जमीन ॲक्वायर होणार आहे, त्यात तुम्हाला काही जर का ऑब्जेक्शन असलं तर तुम्ही सादर करा। आम्ही त्याप्रमाणे तयारीला लागलो, सगळं झालं। पण त्यांनी काय केलं, 1973पर्यंत आमच्या बाबतीत काही पुढचं पाऊलच टाकलं आणि मग कायद्याप्रमाणे ती नोटीस आपोआप कालबाह्य झाली। मग 3/2/73ला दुसरी नोटीस टाकली। ही मिठागरं सरकारी मालकीच्या जमिनीवर आहेत, तेव्हा त्यात कोणाचा जर का मागत्याचा किंवा इतर हक्क असला तर त्यासंबंधी हरकती किंवा नुकसान भरपाई यांची मागणी त्यांनी करावी। आणि त्यानंतर सुरू झाली मिठागरं वाचवण्याची लढाई, जी अजूनही सुरू आहे। गेल्या 20-25 वर्षात मिठागरांवरचं दुष्टचक्र वेगाने फिरायला लागलं ते अशा प्रकारच्या मोकळ्या, विस्तीर्ण आणि पटकन डोळ्यात भरणाऱ्या जमिनींमुळे। भांडूप असो की भाईंदर, वसई असो की वाशी किंवा उत्तन असो की उरण, मिठागरांवर अवलंबून असलेले कामगार आणि मिठागरांचे मालक देशोधडीला लागले। 1961ला उरणचे अताउल्ला तुंगेकर राहायला 61 लागलो। यांच्याकडे बघून कोणाला वाटणार नाही ते एकेकाळचे 45 एकर मिठागराचे मालक होते। सरकारनं उगारलेली नियमांची काठी त्यांच्याही मुळावर बसली। एका झटक्यात होत्याचं नव्हतं झालं। घरची श्रीमंती गेली आणि आता फक्त खाणाखुणा उरल्यात। पिढीजात मालकी असलेल्या अताउल्लांना आता या जमिनीवर पाऊलही टाकता येत नाही। 1970ला पहिला गॅझेट काढला गव्हर्नमेंटने 1970ला। त्याच्यानंतर आमच्याकडून आम्ही लोकांचं कोर्टात गेलो आणि स्टे घेतला आणि असे सगळं करून करून आमचा धंदा चालू होता। पण 1900 85 पासून आमचा धंदा साफ खतम झाला, का तर तिथून आम्हाला काढलाच सगळं। हातची जमीन गेल्यावर 72 वर्षांच्या अताउल्लांचं रोजगाराचं साधनच गेलं। आज या कुटुंबाच्या रोजगाराचं साधन केवळ टॅक्सी आहे। तर काय झालंय का, आमच्याजवळ धंदाच नाही झाला ना, आम्हाला एकदम काढून फेकला बाहेर आणि ना नोकऱ्या दिल्या की ना आम्हाला कुठला धंदा दिला की ना कुठली कॉन्ट्रॅक्ट दिली, काहीच नाही आमच्याजवळ। म्हणून आमचे हालच झालेत। आता आम्ही काय करायचं? मग आमचे लोक सगळे काय, कोणी रिक्षा चालवते, ते कोण ड्रायव्हिंग करते, ते कोणी ड्रायव्हर राहिले, कुठे काय करतात, असे आमचे हाल झाले। त्यांना ते रिक्षा ते चालवायचे आणि आमचे असे दिवस नव्हते। 1970 मध्ये सॉल्ट डिपार्टमेंटनं सांगितलं की मिठागरांची जमीन ही त्यांची खासगी मालकीची आहे। तसं लेखी लिहिलं होतं। त्याच सॉल्ट डिपार्टमेंटनं 1973 मध्ये ही जमीन सरकारी मालकीची असल्याचं सांगितलं। तसा GR काढला गेला। यामुळे फरफट झालेले अताउल्लांसारखे मिठागर मालक आपली जमीन वाचवण्यासाठी लढतायत। नवी मुंबईतील 1800 हेक्टर मिठागरांची जागा सरकारनं JNPTला दिली। या मिठागरांमध्ये आजूबाजूच्या गावातील लोक कूळ म्हणून काम करत। जमीन गेली आणि त्यांचा रोजगारही गेला। फक्त त्या मिठागरांवर अवलंबून असल्यामुळे सगळी कुटुंब रस्त्यावर आली। तुकाराम कडूच्या आजोबा पणजोबांपासून त्यांचं कुटुंब मिठागरावर कूळ म्हणून काम करत होते। तुकाराम कडू यांनीही जवळपास 10 वर्ष कूळ म्हणून काम केलं। 1983ला मात्र सरकारनं मिठागरांची जमीन संपादित करून JNPTला दिली। मिठागरांबरोबर संपादित केलेल्या शेतजमिनीत तुकाराम कडू यांची स्वतःची शेतजमीनही गेली। जमीन गेली आणि रोजगारही। सरकारनं या कागदाच्या कपट्यावर लिहून दिलेलं हे नोकरीचं आश्वासन शेवटची आशा होती। एवढ्या वर्षांनंतर आता तीही नाही। आज परिस्थिती अशी झाली की हे संबंध उत्पन्नाचं साधन गेलेलं आहे आणि त्यामुळे नोकरी हे एकमेव आता उत्पन्नाचं साधन राहिलेलं आहे।
त्याच्यात सर्वांना काय परमनंट नोकऱ्या JNPTने दिलेल्या नाहीत. जवळपास 8,500 इथले जे शेतकरी होते त्याच्यापैकी 950 शेतकऱ्यांना फक्त परमनंट नोकऱ्या मिळालेल्या आहेत आणि बरेचसे जे शेतकरी आहेत त्यांना फक्त कॉन्ट्रॅक्ट खाजगी कंपन्यांमध्ये कामं मिळालेली आहेत. आता मिठागरं कमी होत चालल्यानं कामगारांचा रोजगार धोक्यात आलाय. मुंबईतले मिठागर कामगार गुजरातहून तसंच तलासरी दमण इथून स्थलांतर करतात. नोव्हेंबर ते जून या काळात काम करणाऱ्या या कामगारांचा मिठागरात हातखंडा असतो. मिठागरावर काम करणारी खारवी जमात गेली कित्येक पिढ्या कित्येक दशकं ही खारवी जमातीची लोक या मिठागरांमध्ये काम करतायत. दरवर्षी महाराष्ट्रात येणं आणि परत जाणं यापेक्षा अनेकांनी इथे स्थायिक होणं पसंत केलं. उत्तम भाई यांची इथे स्थायिक झालेली ही 3री पिढी. पण झपाट्याने बंद होत असलेली मिठागरं पाहून आपल्या पुढच्या पिढीचं काय होणार याची चिंता त्यांना लागली आहे. 65 वर्षांच्या उत्तम भाईंचा जन्म इथलाच. वर्षातले 8 महिने उत्तम भाईंचे आजोबा या मिठागरात काम करायला यायचे. नंतर इथे स्थायिक झाले. मिठागरांचं काम त्यांना वारसा हक्कानं मिळालंय. काम मिळालं पण अपुऱ्या उत्पन्नामुळे उत्तम भाईंना शिक्षण घेता आलं नाही. बंद पडत चाललेल्या मिठागरांमुळे त्यांच्या कामावर टांगती तलवार आलीय. आता मिठागर बंद झाला तर आता परमेश्वराची इच्छा, दुसरं आम्ही आता आमच्या हातात तर काय, आम्ही शिकलेली बी तेवढी नाही, आम्ही शिकलेली पण तेवढी नाही. त्याची मुले आता आम्हाला ते आता का पुढचं भविष्य आमच्या हातात नाही. उत्तम भाईंची 4ही मुलं याच मिठागरात काम करतायत. त्यांनाही शिक्षण घेता आलं नाही. एवढा पगारामध्ये आम्हाला भागत नाही. आणि इथून आता भाईंदरला शिकायला जायचं बोललं ना तर इथून आता बसचा खर्च येतो. काय ते त्याची मुलं काय करणार, पुढे जाणार. त्याची मुलं जास्त शिकू शकली नाही. मिठागरातच काम केल्यानं इतर कोणतंही रोजगार कौशल्य या कामगारांना अवगत नाही. उत्तम भाईंना आता या मिठागराच्या उत्पन्नामधला अर्धा हिस्सा मिळतो. पण जे कामगार दरवर्षी इथे येतात आणि परत जातात त्यांना दिवसाला मिळतात फक्त 200 रुपये. त्यात स्वतःचा खर्च भागवायचा आणि गावी असलेल्या आपल्या भल्या मोठ्या कुटुंबासाठी पैसेही पाठवायचे. एवढा खर्च भागवता भागवता नाकी नऊ येतात. त्यामुळे मिठागरं बंद झाली तर पुढे काय याचं उत्तर नाही. मँग्रोव्हजला मुंबईचं सुरक्षा कवच समजलं जातं. कारण समुद्राकडून शहराच्या दिशेने येणारं पाणी याच मँग्रोव्हजमुळे अडतं. पण याच मँग्रोव्हजमुळे मिठागरांचं अस्तित्व मात्र धोक्यात आलंय. कसं ते आपण पाहणार आहोत पण एका ब्रेकनंतर.